पावसाळ्यामध्ये थंडगार वातावरणामध्ये गरमागरम सूप प्यायला काय मजा येईल ना. तर मस्त कोंबडीचे पाय मी असे भाजून घेतले गॅसवरती आणि त्याची वरची स्किन आहे ना ती काढून घ्यायची. अगदी फार करपवायचे नाहीत, हलकेसे भाजायचे आणि स्किन काढून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. कढईमध्ये किंवा टोपामध्ये चमचाभर तूप घालायचं. तुपावर हे कोंबडीचे पाय थोडेसे फ्राय करायचे. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, चिमूटभर काळी मिरी पावडर आणि चिमूटभर हळद घालायची. काळी मिरी पावडर नसेल तर मग हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल. थोडासा तिखटपणा वाढेल याने. आणि हे सर्व करत असताना गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आणि त्यानंतर मी तांब्यावर पाणी घातले. म्हणजे तुम्ही इथे 2 कप मेजरमेंटने सुद्धा पाणी घालू शकता. मिक्स झाल्याच्या नंतर वरतून चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 15 ते 20 मिनिटांसाठी छान दणदणीत उकळी काढून घ्यायची. मग उकळी काढून झाल्याच्या नंतर पाय शिजले की त्याच्यामध्ये थोडासा दाटसरपणा येण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी मिसळून ही स्लरी ह्याच्यामध्ये घालायची आणि थोडासा दाटपणा येतो, एकदम मस्त कन्सिस्टन्सी येते आणि हे गरमागरम सूप तयार होतं. तुम्ही सुद्धा हे सूप नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.